तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे न्याय. एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील थोडासा भाग विकायला काढला होता आणि एका व्यक्तीने तो विकत घेतला. पण जो विकत घेतलेली शेती होती त्याच्यात एक विहीर होती. त्या नवीन मालकाने विहिरीतलं पाणी उपसण्यास सुरुवात केली. तेव्हा जुना मालक तिथं आला आणि म्हणायला लागला की या विहिरीतलं पाणी माझं आहे, ते तू काढायचं नाही. या दोघांचं तिथंच भांडण जुंपलं. नवीन मालक म्हणायला लागला की माझ्या शेतातली विहीर आहे आणि मी याच्यातलं पाणी वापरलेली शेती आणि ही विहीर ही माझीच आहे. तो जुना मालक म्हणतो ठीक आहे, विहीर तुझी, शेत तुझं, पण त्यातलं पाणी माझं आहे आणि ते मीच वापरणार. असं म्हटल्यावर यांचं भांडण गेलं न्यायालयात. न्यायालयात भांडण गेल्यावर न्यायाधीशांनी हे सगळं ऐकून घेतलं आणि उत्तर दिलं की ही जी विहीर आहे, त्या विहिरीतले जे पाणी आहे ते जुन्या मालकाचंच असणार आहे. असं म्हटल्यावर त्या जुन्या मालकाला खूप आनंद झाला की न्यायाधीश खूप चांगला न्याय करतायत. न्यायाधीशाचं पुढचं उत्तर होतं की हे पाणी जर त्या जुन्या मालकाचं असेल तर विहीर तुझी आहे, ही नवीन मालकाची विहीर आहे आणि नवीन मालकाने पाणी ठेवण्यासाठी विहीर द्यावी आणि त्याचं भाडं घ्यावं. हे ऐकल्यावर जुना मालक दंग राहतो. तो आश्चर्यचकित होतो की न्यायाधीशाने असा कसा निर्णय दिला. पण न्यायाधीशाने न्याय हा बरोबर केला होता. ज्याची ती विहीर होती त्याचंच ते पाणी असतं, हा त्यांचा न्याय होता.